नमस्कार. सुदगिल संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगिल संवाद आंबटगोडमध्ये मी श्री लदवा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तो विषय म्हणजे गृहनिर्माण सोसायट्यांचं पुनर्बांधणीकरण म्हणा किंवा पुनर्विकास म्हणा किंवा तुम्ही अगदी आपण रिडेव्हलपमेंट असं सुद्धा म्हणू शकू. तर ह्या विषयासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेले आहे ते आज कल्याणमधील सुप्रसिद्ध आर्किटेक्चर. त्यांनाच मी सांगतो, सर आपला परिचय आपण द्यावा. मी आर्किटेक्ट अनिरुद्ध शशिकांत दास्ताने. गेली 29 वर्ष कल्याणमध्ये मी व्यवसाय करत आहे आणि त्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांमध्ये मी माझ्याकडनं माझं सहकार्य आणि योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची बाजू जी असते ती म्हणजे कायदेशीर बाबी, जे लिगल जे आपण म्हणतो गोष्टी, त्यासाठी आपण आपल्याकडे आलेले आहेत ते ऍडव्होकेट सचिन शेटे सर. नमस्कार. सर आपण सुद्धा आपला परिचय द्यावा. मी कल्याणला स्थायिक असून माझं ऑफिस कल्याण आणि ठाण्यामध्ये आहे आणि माझी बेसिकली प्रॅक्टिस जी आहे ती कन्व्हेन्सिंग मध्ये आहे. सगळे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरती मी लिगल ॲडवायझर असतो. त्यामुळे ह्या रिलेटेड रिडेव्हलपमेंट आणि ह्या बाबतीत मला चांगला अभ्यास आहे आणि त्याबाबत मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती चांगल्या पद्धतीने कशी देता येईल नाही, आणि हे म्हणून बघूया. सर आम्ही आज दोघांनाही म्हणजे आज आर्किटेक्ट आणि ऍडव्होकेट दोघही ए पासूनचे आहेत. हे 2 ए बोलण्याचं कारणच ते आहे सर. कारण काय होतं की आयुष्याची कमाई जी आहे, आपण एखाद्या बिल्डिंग मध्ये इमारतीमध्ये आपण एखादा फ्लॅट घेतो आणि आज आपण असं की 50 क्रॉस केल्यानंतर हो. की ज्या वेळेला बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते त्यावेळेला त्या माणसाच्या अपेक्षा खूप काही असतात सर. किंवा मी घेतलेली बिल्डिंग आज होते, मला छोटासा मोठा थोडा फ्लॅट मिळेल किंवा सुखसोयी मिळतील, लिफ्ट खरं. वगैरेच्या सोयी मिळतील वगैरे. आणि अशा वेळी जर तो सक्सेसफुल नाही झाला त्या गोष्टीमध्ये तर त्याला सर खूप खरं. मनाला लागतं हो, बरोबर आहे. की बाबा मी कमवलेलं मी काय माझ्या हातात शेवटी काय राहिलं. तर सगळ्यात महत्वाचं मला असं दास्ताने सर आपल्याला असं विचारायचंय की रिडेव्हलपमेंटला माणसाने जावं कधी, का त्याला दुरुस्ती करून बिल्डिंग वापरावी, हे कसं काय ठरवायचं? म्हणजे की दुरुस्ती करायची का पूर्णतः नव्याने इमारत उभी करायची, हे सोसायटीने कसं काय ठरवायचं? नाही, ह्या तर जी काही गोष्ट तुम्ही आता मला विचारलीच, ह्याचा जो काही प्रश्न हा जो आहे हा त्यांच्यातच म्हणजे त्यांनाच स्वतःला आधी विचारायला लागेल की बाबा मला माझी रिक्वायरमेंट काय आहे, माझ्या गरजा काय आहेत आणि माझ्या गरजांच्या अनुषंगाने आत्ताची जी काही माझी स्थिती आहे त्याच्या अनुषंगाने जे काही मी या घरात राहतो आहे ते घर योग्य आहे की नाही. कारण साहजिक आहे 30 वर्ष किंवा 40 वर्ष पूर्वीचं जे घर असेल ते घर आणि आत्ताचं घर याच्यात जमीन आसमानाचा फरक तर असणारच. सुरुवात आपण करूया कारण पूर्वीच्या काही जी घरं होती ती ग्राउंड प्लस जास्तीत जास्त 4 माळ्याची होती. 4 माळ्याच्या वरती खूप कमी घरं त्यावेळेला विकसित झालेली होती. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट होते ती उद्वाहन म्हणजे लिफ्ट. सर्वात पहिले लिफ्ट. आजच्या घडीला आपण जे काही बघतोय त्याच्यामध्ये दुसऱ्या माळ्याला सुद्धा कोणीही विदाऊट लिफ्ट जाण्याचा विचार सुद्धा करत नाही, कुठेच नाही. म्हणजे हे खरं आहे इव्हन ऍट द एज ऑफ 40 ऑल्सो. 40व्या वर्षी सुद्धा आता ते शक्य नाही. व्हेअरॅज मी माझ्या लहानपणी 70 ते 80 वर्षाच्या काका काकूंना सुद्धा पार 4थ्या माळ्यापर्यंत जाताना बघितलं होतं. सुरुवात इथपासून होते. दुसरी गोष्ट आहे की टोटल ज्या घरामध्ये आपण राहतो आहे त्या घरामध्ये बाकीच्या कुठल्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्यांनी तुम्हाला सुसह्य होण्यापेक्षा त्याचा काही त्रास होतोय का, म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम किंवा टाईल्स ज्या काही असतील त्या टाईल्सचे काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा जे काही आपण जे काही घरामध्ये रंगरंगोटी केलेलं जे काही प्लास्टर आहे त्याचा काही प्रॉब्लेम झालाय का. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे स्ट्रक्चरल मेंबर जे आहेत म्हणजे कॉलम्स, बीम्स आणि स्लॅब याला काही कुठल्याही परिस्थितीत काही प्रॉब्लेम निर्माण झालाय का, हे सर्वात महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा तुम्ही बाजूला ठेवून सुद्धा जसं आहे तसं पुढे जाऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिफ्टचं मी उदाहरण दिलं, ठीक आहे लिफ्ट नाहीये, मी जसं आहे तसं वरती जाऊ शकतो, पण व्हॉट अबाउट द स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर, त्याचा जर प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला पर्याय नाही.
त्याच्यासाठी आपल्याला कॉर्पोरेशनकडनं म्हणजे सगळ्या कॉर्पोरेशनकडनं ती सोय उपलब्ध आहे. आपल्याला आपली जी काही बिल्डिंग आहे ती कुठल्या झोनमध्ये येते हे अच्छा. चेक करता येतं. त्याच्यासाठी त्या कॉर्पोरेशनने C1, C2, C3 असे झोन दिलेले आहेत. C1, C2 मध्ये परत 2A आणि 2B असे प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये C1 म्हणजे कसा की C1 झोन मध्ये जर ती बिल्डिंग नमूद केली गेली किंवा वर्ग केली गेली तर त्या पर्टिक्युलर बिल्डिंगला तुम्हाला फक्त आणि फक्त म्हणजे तोडूनच बांधायला पाहिजे. रिडेव्हलपमेंटचा त्याला पर्याय optionच नाही, दुसरा पर्याय नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चरल मेंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल स्लॅब अशा पद्धतीने डिटेरिएट म्हणजे खराब झालेली असते की त्याचं सगळं स्टील जे आहे ते Open झालेलं असतं. ओपन झालेलं असतं, गंजलेलं असतं. स्टील तुम्ही रिप्लेस ते करू शकत नाही. त्याचप्रमाणे जे कॉलम्स असतात ते लोड घेऊ शकत नाही आणि बीम जे असतात ते आपण रिपेअर करू शकत नाही. म्हणजे त्याची जी काही स्पेशल ट्रीटमेंट येते, पॉलिमर ट्रीटमेंट म्हणा, हे म्हणा, किंवा त्यांनी सुद्धा त्या गोष्टी होऊ शकत नाही. ऑफकोर्स हे आमचं काम नाहीये, हे RCC कन्सल्टंट किंवा स्ट्रक्चरल कन्सल्टंट असतात. ते ह्या गोष्टीची जबाबदारी घेतात आणि त्या हिशोबाने त्या सगळ्या गोष्टी करून सोसायटीला मला देतात. असं म्हणायचं सर की महापालिका ठरवण्याच्या ऐवजी सदस्यांनी जर का निर्णय घेतला की आपण एखादा RCC कन्सल्टंट अपॉइंट करायचा आणि त्याच्या थ्रू बिल्डिंग चेक नाही RCC कन्सल्टंट तुम्हालाच अपॉइंट करायचा आहे. अच्छा. पण हा गरजेचा एक प्रकार झाला की मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की बाकीच्या गरजा बाजूला ठेवून जर या कॅटेगरीमध्ये जर ती आली तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट शिवाय पर्याय अच्छा. नाही आहे. C2 मध्ये जे काही आहे, C2A मध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये पण जे काही राहणारी जे काही मंडळी आहेत त्यांना घर सोडून ती रिपेअर करायला लागते. वेअरएस B मध्ये तुम्ही तसं असताना सुद्धा रिपेअर करू शकता. आणि सर्वात शेवटचा जो त्यांचा वर्ग आहे ज्याच्यामध्ये C3 झोन मध्ये, त्याच्यामध्ये मात्र तुम्ही रिपेअर केलं तरी नाही केलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. तर ह्या गोष्टीचं शिक्कामोर्तब जे आहे ते कॉर्पोरेशन करतं, अच्छा. महानगरपालिकेत. म्हणजे आपण वैयक्तिकदृष्ट्या सोसायटी मधले जे काही सदनिका धारक आहेत त्यांनी सुद्धा RCC हॅलो, ते अपॉइंट करून अगदी आपण करू खरं शकतो. नाही. ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण जातोय की नाही हे आपल्याला कळतच नाही. हा. आज मला जर ताप आला असेल तर मला डॉक्टरकडे जायला पाहिजे, हे बरोबर. मला कळायलाच पाहिजे. बरोबर. जर नाही आला आणि जर काही त्याचे परिणाम जर होतील तर मी मग भोगणार आहे. बरोबर. मग ही गोष्ट प्रत्येकाला कळली पाहिजे की बाबा आता आपल्याला या पद्धतीने पुढे जाऊन काहीतरी चेकिंग करणं आवश्यक आहे. हे जेव्हा त्या म्हणजे सोसायटीवाल्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांनी आपल्या AGM मध्ये तो ठराव घ्यावा किंवा स्पेशल जनरल बॉडीमध्ये तो ठराव घ्यावा आणि त्या हिशोबाने RCC कन्सल्टंट किंवा स्ट्रक्चरल कन्सल्टंट अपॉइंट करून त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टींची टेस्टिंग करून घ्यावी. बरं, त्याच्यामध्ये परत असं आहे की RCC कॉर्पोरेशन मधनं शिक्कामोर्तब करायला पाहिजे अशातला काही भाग नाही. पण कॉर्पोरेशनकडनं 30 वर्षानंतरच्या बिल्डिंगना ऑडिट करण्याच्या नोटिसा जातात. अच्छा. पण व्हेरच अर्थात ते आता तेवढं मला नक्की माहित नाही, कारण ते थोडंसं संबंधित RCC विभाग, वेगळं. कन्सल्टंटचं स्ट्रक्चर मला तेवढं माहित नाही. पण बहुतेक अशा काही गोष्टी आहेत, कारण जेव्हा त्यांच्याकडनं नोटीस गेले की तुम्हाला त्याला उत्तर देण्यासाठी प्रॉपर ऑडिट वगैरे करून त्यांना उत्तर द्यावे लागतं महानगरपालिकेला. पण अदरवाईज आपण आपल्याकडनं स्ट्रक्चरल कन्सल्टंट अपॉइंट करून आपल्यासाठी सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो किंवा त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. आपल्याला महानगरपालिकेत जायला पाहिजेच असं नाही आहे. बरोबर. मी शेटे सर, ऍडव्होकेट शेटे सर यांच्याकडे येतो. शेटे सर, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे RCC स्ट्रक्चर आपण चेक केलं, त्याच्यामध्ये समजा आपल्याला वाटलं की थोडासा प्रॉब्लेम आहे. सरांनी आता सांगितलं C1, C2 आणि C3 प्रकार तो पण सांगितला. तर अशा वेळेला मग सोसायटीने प्रथम दर्शनी काय निर्णय घेतला? सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉडी मीटिंग लावली, सगळं झालं. नाही, त्याच्याकरता कसं आहे, नाही, सर्वात प्रथम कसं आहे की जेव्हा अशा काही अडचणी वाटतात की बिल्डिंगमध्ये लिकेजेस आहेत किंवा स्ट्रक्चरल याच्यात काही प्रॉब्लेम असतात, एक विजिबली माणसाला कळते की काही अडचण वाटते. अशा केसमध्ये मग त्यांनी एक गाईडलाईन्स दिलेल्या आहे शासनाकरता रिडेव्हलपमेंट करता, कशा पद्धतीने सोसायटीने पुढे जायला पाहिजे. तर त्याकरता एक सध्या आधी 20-25% लोक ही आधी तयार असलेली की बाबा रिडेव्हलपमेंटला आपण गेलं पाहिजे. मग तशी ते कमिटीकडे एक अर्ज करतात की बाबा आपल्याला सोसायटीला जरा असं लिकेज आणि ह्या गोष्टी दिसत आहेत किंवा काही अडचणी वाटतात, तर त्याप्रमाणे आपण रिडेव्हलपमेंटला जावं का आणि त्या बाबतीत विचारावं. मग त्याकरता मग सोसायटी मीटिंग लावते आणि मग त्याच्यामध्ये मग नक्की होते की बाबा एक आपण RCC कन्सल्टंट, बेसिकली RCC कन्सल्टंट पेक्षा पण PMC म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, त्याच्यामध्ये कसं असतं तुमचं RCC कन्सल्टंट असतात, आर्किटेक्ट असतात, ऍडव्होकेट असतात आणि काही आता PMC CA पण ठरतात फिजिबिलिटी दृष्टीने. मग त्या याच्यामध्ये तो निर्णय होतो की आपण आता PMC अपॉइंट करायचे. मग त्याप्रमाणे एक पहिल्यांदा PMC अपॉइंट करणं हे सर्वात महत्वाचं.
जे सदस्यांच्याकडनं एखादा ठराव पास झाला की आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं जायचंय तर पहिल्यांदा पीएमसी केली. पीएमसी आपण म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला लोकांना म्हणजे सदस्यांना आपल्या सगळ्या चाहत्यांना सांगावं वाटतंय की दोघांच्या अनुषंगाने महत्वाचं आहे की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की बिल्डिंग सेफ नाहीये किंवा आपल्याला प्रॉब्लेम वाटतंय तर त्यावेळेला एक छानशी जनरल बॉडी मिटिंग घेऊन सर्व सदस्यांच्या अनुमतीने आपण निर्णय घेऊन एक पीएमसी अपॉइंट करून मग पुढे जाणं योग्य आहे. बरोबर ना? बरोबर आहे. पण त्याला सर परत असं आहे का सदस्यांची किती मेजॉरिटी हवी, पर्सेंटेज किती लोकांनी होकारावा नकारावा? 51% आहे रिडेव्हलपमेंटला जाण्याकरता मिनिमम म्हणजे 51% एकूण सदस्यांपैकी 51% टक्क्यांची. सदस्यांनी जर का रिडेव्हलपमेंटसाठी होकार दिला तर पीएमसी अपॉइंट करणं हे काही शक्य होतं. सदस्यांच्या दृष्टीने हितकारक आहे. हितकारकच आहे तुमच्या आणि मते. गरजेचंच आहे ते. हा पण समजा जसं आपण ट्रीटमेंट डॉक्टरकडनं घेतो आजाराचं. पीएमसी अपॉइंट नाही केली हा. आणि 2-4 बिल्डर इकडनं तिकडनं आपले आले, पदाधिकारी आणतात महत्वाचे म्हणून. बरोबर. हा. तर मग अशा वेळेला बाकीच्यांनी काय त्याला सहकार्य कसं करायचं? काय करायचं? नाही, यावेळेस कसं आहे मेजॉरिटी कॅरीज द पॉईंट ना, म्हणजे शेवटी प्रत्येक मेंबरनी त्याच्या राईट्स करता अलर्ट असलंच पाहिजे, बरोबर त्याच्या हक्कांकरता अलर्ट असलंच पाहिजे आणि प्लस काय चांगलं काय वाईट हे पण त्याला कळलं पाहिजे. तर बरोबर. त्या दृष्टीने त्यांनी जर असं वाटलंय की बाबा हाय हँडेडली काही कामं करते कमिटी, हम्म. तर ते दे कॅन पुट देअर ऑब्जेक्शन ऑन रेकॉर्ड आणि त्याकरता थोडी मेहनत सगळ्यांना घ्यायला लागते की सगळे एकत्र येणं, चर्चा करणं आणि त्याप्रमाणे मग कमिटी समोर ऑब्जेक्शन नोंदवणं. पण शक्यतो असं आहे की एखाद्या बिल्डरच्याच कडे न जाता त्याचं open नाही, tender हो हो करावं हो असं. हो ती प्रोसेस तेच म्हणलं की गाईडलाईन्स दिली आहे ना, त्याप्रमाणे एकदा तुमचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरलं, त्यानंतर तुम्ही पीएमसी अपॉइंट केली की मग तुम्ही पब्लिक नोटीस देऊ शकता. टेंडरिंग आणि पब्लिक नोटीसची एक प्रोसेस होते, ती तुम्ही ओपन करता. दॅट इज ओपन फॉर ऑल जनरल पब्लिक. बरोबर. त्यामध्ये ज्या बिल्डरला इंटरेस्टेड असेल तो बिल्डर त्याच्यामध्ये त्याच्या पद्धतीने तो कोटेशन देतो की मी तुम्हाला, मग तो पेपर्स घेतो सोसायटीकडनं, सगळे आधी मागवतो. तर सोसायटीचं काम आहे त्याला पेपर्स देणं, बरोबर. त्याच्याबद्दल त्याच्यावरती काय फी घेऊ शकतात की काय पेपर्सची आणि याच्याकरता. बरोबर. आणि मग त्याप्रमाणे तो त्याचं काय त्याला अभ्यास केल्यानंतर तो फिजिबिलिटी रिपोर्ट चेक करतो आणि त्याप्रमाणे तो मग सोसायटीला सांगतो की मी तुम्हाला काय काय देईल, किती एक्स्ट्रा बांधकाम देईल, कॉर्पस देईल, बँक गॅरंटी देणार नाही आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तो देतो. पण असंही होतं आता ह्या दृष्टीने मी एक थोडं हे करतो की बिल्डरनी पण याच्यामध्ये काही गोष्टी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे कारण की कधी कधी काय असतं की बाबा सोसायटी रिडेव्हलपमेंटला घेतोय पण त्याआधी त्याचं टायटल क्लिअर आहे का, कन्व्हिन्स झालंय का, बरोबर. 7/12 किंवा सिटी सर्वे सोसायटीच्या नावे झालेला आहे का, प्लस त्याची फिजिबिलिटी काय असणार आहे, त्यांनी त्याच्या पण आर्किटेक्ट किंवा त्याचे जे कन्सल्टंट त्यांच्याकडे त्यांनी करून घ्यायला पाहिजे. प्रोजेक्ट प्रॉफिटेबल आहे का बरोबर. आणि टर्म्समध्ये त्यांनी पुढे जावं. नाही तर उगाच काहीतरी रिडेव्हलपमेंट प्रपोजल आलंय आणि चांगलं दिसतंय, चांगल्या लोकेशनला आहे, पण त्याची प्रॉफिटेबिलिटी आहे न बघता जर गेला तर त्याच्यात प्रॉब्लेम त्याला स्वतःला होणार आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम त्या सोसायटीला होणार. नाही पण काही वेळा असं होतं की सोसायट्यांचा कन्व्हेन्स डीड नसतो, हम्म. ते सगळं म्हणतात बिल्डरच करेल. ते चुकीचं आहे. हा स्वतःचं टायटल स्वतः क्लिअर करून घेतलं पाहिजे ना, प्रॉपर्टी म्हणजे आपली प्रॉपर्टी आपणच क्लिअर केली पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा तुमची प्रॉपर्टी तुम्ही क्लिअर कराल म्हणजे कन्व्हिन्स वगैरे करून घ्याल तर मग त्या केसमध्ये तुम्ही बिल्डरशी निगोशिएट पण त्या पद्धतीने करू शकता ना. बरोबर. जेव्हा तुमची प्रॉपर्टी तुमचे टायटलच क्लिअर नाहीये, जेव्हा कन्व्हिन्स नाहीये तेव्हा तुम्ही प्रॉपर्टीचे मालक नाही, मग बरोबर. मालक नाही तुम्ही रिडेव्हलपमेंटला कसे जाऊ शकता. बरोबर. बेसिकली हा सगळ्यात मोठा त्यातला हे आहे. लोकांना असं वाटतं की नाही ठीक आहे आमची बिल्डिंग झाली आहे. आम्ही नेहमी उदाहरण देतो की आम्ही मगाशी चर्चेत तेच होतं की जेव्हा साखरपुडा होतो त्या मुलीला राईट्स नाही मिळत त्या प्रॉपर्टीत, लग्न झाल्यावर मिळतात. बरोबर. कसं आहे तुमचा अग्रीमेंट झाला असेल आणि कन्व्हिन्स झाला नसेल तर लँडमध्ये राईट्स मिळत नाही. म्हणजे काही एक सोप्या म्हणजे सांगायचं म्हणून मी सांगतोय की त्यामुळे कसं होतं की त्यासाठी बिल्डिंग पडली तर 7/12 ज्याचं नाव आहे त्याला परत तुम्हाला शोधायला लागणार. बेनिफिट सो बेटर की तुम्ही कन्व्हिन्स करून घ्या तुमची प्रॉपर्टी तुमच्या नावावर झाली म्हणजे सोसायटीच्या नावावर झाली की तुम्ही आणि रिडेव्हलपमेंट करा. त्याच्यामध्ये सरकारने मला असं वाटतं डीम कन्व्हेन्स हा सुद्धा प्रकार केला. त्यामुळे हा पहिले कसं होतं की ते बरेच जुन्या काळामध्ये कन्व्हिन्स होत नव्हते, म्हणजे बरोबर. 25-30 वर्षापूर्वी वगैरे कन्व्हिन्स होत नव्हते. पण आता काय मधल्या पिरियडमध्ये 8-10 वर्षांपूर्वी एक शासनाने डीम कन्व्हिन्सचं अमेंडमेंट आणली महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्टमध्ये. त्याप्रमाणे तुम्ही डीम कन्व्हिन्स करू शकता. म्हणजे मालक तो जिवंत असो नसो किंवा मालकांनी काही विरोध केला हम्म. ते पण डीम कन्व्हिन्स होतो. दॅट हॅज बिकम इझी प्रोसिजर. पण त्याला मला असं वाटतं सगळ्या जे काही सदनिका धारक असतील किंवा गाळेधारक असतील त्यांचं रजिस्ट्रेशन असणं हो 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 त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. नसेल तर त्या केसमध्ये जेवढी स्टॅम्प ड्युटी डिफिसिट असेल ती ती revenue- कन्व्हिन्समध्ये तुम्ही डीम कन्व्हिन्स भरू शकता, काय प्रॉब्लेम, त्याच्या काय अडचण येत नाही. डीम कन्व्हिन्स होतं आता आणि त्यामुळे सोसायटी प्रॉपर्टी नावावर होते. दास्ताने सर मला सांगा, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की पीएमसी अपॉइंट करावी, हम्म. तर मग असेही काही महाभाग असतात सोसायटीमध्ये की आपलं एकूण क्षेत्रफळ, मिळणारा एफएसआय, वापरलेला एफएसआय अजून मिळणार किती आहे, कारण जुन्या वेळेचा एफएसआय कमी असेल मला वाटतं, हो. त्याची कॅल्क्युलेशन चालू होतात. कारण हो. कसं व्यक्ती तशा प्रकृती आहे. हो बरोबर आहे. कारण कसं असतं माझ्या खिशामध्ये 100 रुपये पडले सर त्याचा प्रॉब्लेम मला नाहीये,
पण तो तुम्हाला चिंता होते की ह्याच्या खिशामध्ये 100 पडले, माझ्या खिशात 10च पडले. असं होतं. तर मग हे कितपत योग्य आहे किंवा काय आहे? नाही, हे बरोबर आहे. बऱ्याच वेळा अशा पद्धतीने सोसायटीमध्ये कॅल्क्युलेशन चालू होतात वगैरे, सगळ्या हा. गोष्टी बरोबर आहे. आणि अशा कॅल्क्युलेशन करून बऱ्याच वेळा फिजिबिलिटी रिपोर्टच डायरेक्ट डेव्हलपर समोर ठेवला जातो की बाबा टोटल तुला खर्च एवढा येणार आहे, तुला हे विकून एवढे पैसे मिळणार आहेत, हा. आणि तुझं प्रॉफिट याच्यामध्ये टोटल बाबा एक 10 CR होणार आहे. तर तू आम्हाला या गोष्टी द्यायला पाहिजेत की ज्याच्या म्हणजे या प्रॉफिटच्या बदल्यात आम्हाला एवढ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. पण ही कॅल्क्युलेशन पेपरवर खूप सोपी आहे. हा. म्हणजे ती अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून डेव्हलपर समोर ठेवून डेव्हलपरला गोष्टी मागणं हे मला तरी बरोबर वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आज जर घडीला तुम्ही बघता की डेव्हलपर जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये स्वतःला गुंतवायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचा पहिला दिवस ते त्याचा प्लॅन सँक्शन होण्याचा दिवस, याच्यामध्ये बऱ्याच वेळा 1-1 वर्ष पण गेलेलं असतं. 1-1 वर्ष पण गेलेलं असतं. त्याच्यानंतर त्याच्यापासून पुढे कम्प्लिशन पर्यंत त्याची अजून 3-3, 4-4 वर्ष गेलेली असतात. आणि हे सगळं जे सक्सेसफुल प्रोजेक्ट होतं त्याच्या बदल्यात सांगतोय. व्हेअरएज अशा पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की तो बिचारा ऍट अ टाइम बाबा 4 ते 5 किंवा 10 प्रोजेक्टवर काम करत असतो. 10 प्रोजेक्टवर काम करता करता त्याच्यापैकी 3-4 प्रपोजल पुढे वर्कआउटच होत नाहीत. ती वर्कआउट होईपर्यंत त्याच्या खिशातनं बऱ्यापैकी पैसा गेलेला असतो. जी काही 6 प्रोजेक्ट वर्कआउट केलेली आहेत, त्या 6 प्रोजेक्ट पैकी 3च प्रोजेक्ट अप्रुव्हल स्टेजला पोहोचतात आणि त्याच्यापैकी 2 किंवा 1 किंवा 2 पास होऊन प्रत्यक्षात ऍट अ टाइम एकच चालू होतं. कारण प्लॅन सँक्शन झाल्यावर सुद्धा बरीचशी अशी प्रपोजल आहेत की ज्याच्यामध्ये काही लिगल ऍस्पेक्ट येतात. बाबा बऱ्याच जणांना तो काही म्हणजे प्लॅन सँक्शन झाल्या म्हटल्यावर बरीचशी लोक जागे होतात. आता या बाबतीत माझ्या मते शेटे सर जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील, कारण अशा बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये प्लॅन सँक्शन होऊन सुद्धा डेव्हलपर प्रत्यक्ष जागेवर काम करू शकत नाही. कारण ते ओनर जे असतात किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये कोणी जे काही सोसायटी असते त्याच्यामध्ये मध्येच कोणीतरी काहीतरी ऑब्जेक्शन घेतं, काहीतरी पेपरमध्ये प्रॉब्लेम येतात, अशा गोष्टी होतात. मग त्या बाकीच्या 9 प्रोजेक्टचं काय, त्याच्यामध्ये गेलेल्या पैशाचं डेव्हलपरनी काय करायचं? सो असं नाही चालत. ठीक आहे, म्हणजे फिजिबिलिटी काढून एक हे करावा, पण माझं स्पष्ट या बाबतीत मत असं आहे आणि मी स्वतः अशा पद्धतीने फिजिबिलिटी देतो की ज्याच्यामध्ये डेव्हलपरला रुपयाला रुपया जर सुटत असेल तरच तो व्यवस्थित काम करू शकतो, अदरवाईज नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अनेक सोसायट्यांमध्ये सदस्य जे आहे ते जास्त, मी म्हणलं अगदी साध्या भाषेत म्हणायचं तर हावरेपणा जास्त करतात आणि तो हावरेपणा शेवटी त्यांना भागात पडतो. नाही, त्यांनी पण मग तो रुपया डेव्हलपरला द्यावा, डेव्हलपर लगेच तयार होईल, काही प्रॉब्लेम नाही. एखादा माणूस ज्यावेळेला तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंट करतो त्यावेळेला त्याला 2 पैसे मिळाले तरच तो प्रॉपर पद्धतीने ज्या कमिटमेंट केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करू शकतो. कारण त्याला आनंद त्याच्यातनं म्हणजे काय म्हणतात नाही. आणि हे डेव्हलपर हे सॉफ्ट टार्गेट असतात. खूप त्रास आहे त्यांना. म्हणजे जसं आजच्या घडीला साहेब बघा, आज 40 वर्षापूर्वी आपल्या लहानपणी किंवा इव्हन 10 वर्ष पण नाही, 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज बुकिंगला आपण म्हणजे जेव्हा आपण भूमिपूजन करायचो त्यावेळेला मिनिमम 5 ते 6 बुकिंग व्हायची. आजच्या घडीला कम्प्लिशन पर्यंत बिल्डिंग येऊन सुद्धा बुकिंग होत नाही. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी वेळ आली की गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये फायनान्स सेक्टर आम्हाला कन्सिडर करण्याची वेळ आलेली आहे की बाबा डेव्हलपरला किती मोठा बिचारा डेव्हलपर असू दे पण त्याला फायनान्स उचलावाच लागतो 12-14% त्याचं काय, या पण गोष्टी कन्सिडर करायला. आनंद अडचणी म्हणतात ना की सगळं जमतं, पैशाचं नाटक जमत नाही. आणि एकदा का पैसा स्टँड स्टील झाला हो रे बाबा, तर मात्र ती इमारत किंवा ती रिडेव्हलपमेंट नाही. ऍक्च्युली सुवर्ण मध्य काढून दोघांनी विन विन कंडिशन मध्ये गोष्टी करायला पाहिजे. दॅट इज ऑलवेज बेटर. हट्ट न करता थोडंसं बाबा 2 पावलं मी पुढे येतो, 2 पावलं तू पुढे येतो. अगदी काही झालं तरी इमारत जी आहे, जे रिडेव्हलपमेंट आहे पूर्ण झालं पाहिजे. आणि ज्या कमिटमेंट आहे, ज्या सुखसोयी मगाशी तुम्ही सांगितलं किंवा लिफ्ट पाहिजे, पार्किंग पाहिजे, सगळ्याच गोष्टी त्या तरच मिळू शकतो. सर आता तुमच्याकडे परत मी ऍडव्होकेट सर येतो की सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा बिल्डरकडनं आपण एखाद्या गोष्टी ज्या वेळेला मागतो किंवा हे सांगतो तेव्हा तुला एवढा फायदा होणार आहे याव, तर अशा वेळेला मला सांगा की तुम्ही काय निर्णय द्याल सोसायटीच्या सदस्यांना? त्यांनी डायरेक्ट अग्रीमेंट करावं का आपल्या थ्रू जावं, काय कसं जावं? नाही, सगळ्यात पहिले साहेबांनी राईटली पॉइंटेड केलं की त्याला 2 पैसे मिळत असते पाहिजे. म्हणजे त्याला काय मिळतंय, बिल्डरला काय मिळतंय याच्यापेक्षा आपण आपला इंटरेस्ट प्रोटेक्ट होतोय आणि आपल्याला मिळतंय का जे योग्य मिळतंय.
बरोबर. म्हणजे आपल्या ताटात काय ते बघावं, दुसऱ्या ताटात बघावं नाही. आपण जे म्हणतो हा तसं बघावं. महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर मग जेव्हा आम्ही सांगितलं की जशी बिल्डर सोसायटीनी पीएमसी आधी अपॉइंट केली असेल तर त्याच्यामध्ये ऍडव्होकेट पण असतात. आणि नसेल समजा कधी कधी काय असतं की पीएमसी मध्ये फक्त आरसीसी कन्सल्टंट आर्किटेक्ट असतात. अच्छा. तर मग तुम्ही सेपरेट ऍडव्होकेट पाहिजे, म्हणजे ऍडव्होकेट थ्रूच जायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा त्या अशा गोष्टी असतात काही की जे त्याच्यामधले टर्म्स अँड कंडिशन नक्की होऊन किंवा सोसायटीच्या बाजूने कुठे टर्म्स अँड कंडिशन प्रॉपर टाकायला पाहिजेत. बरोबर. जसं बिल्डर त्याच्या वकिलाकडून एक ड्राफ्ट बनवेल किंवा त्याच्या जो डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतो तो त्याच्या बाजूचे क्लॉजेस बरोबर. टाकतो, टर्म्स अँड कंडिशन टाकतो. बरोबर. तसेच सोसायटीचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याकरता काय टर्म्स अँड कंडिशन असायला पाहिजेत, तर ते प्रॉपर ते ऍडव्होकेट थ्रू जाणार तरच त्यांना त्या गोष्टी कळणार ना. तसंच हा आहे. एक मुद्दा महत्वाचा आहे. आपण जशी बरोबर. आता बिल्डरची बाजू पाहिली की तो ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट करतो त्यावेळेला त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. पण ही महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला आपली सोसायटी, आपली सदनिका आपण ज्या वेळेला इमारत बिल्डरच्या ताब्यात देतोय त्यावेळेला आपल्यालाही ज्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या प्रॉपर मिळतील की नाही. कारण कसं असतं लिगल भाषेमध्ये जर पाहिलं तर बिटवीन द लाईन हा एक प्रकार फार असतो. आणि आपल्याकडे कसं आहे की म्हणतात ना आयुष्यात एकदा लग्न करून बघावं आणि घर बांधून बघावं. म्हणजे आयुष्यात फार फार तर एकदा, दोनदा, तीनदा घरं होऊ शकतात. पण सारखी सारखी घरं होत नाही. त्यामुळे आपल्याला नवनवीन क्लॉजेस जे आहेत, नवनवीन ज्या काही घटना घडत जातात त्या अनुषंगाने अपग्रेडेशन करणं आणि लिगल भाषामध्ये जे काही गोष्टी बांधून घ्यायच्या असतात त्या बांधून घेणं यासाठी ऍडव्होकेट अपॉइंट करणं हे फार महत्वाचं सरांनी सांगितलं. थोडक्यात म्हणायचं सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे पीएमसी म्हणजे तुम्हाला सर पीएमसी मध्ये काय काय घेतलं आपण मगाशी? आर्किटेक्ट, आर्किटेक्ट, आरसीसी कन्सल्टंट, आरसीसी कन्सल्टंट, ऍडव्होकेट ऍडव्होकेट आणि चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा आणि आता CA. हा सध्या, कारण की आता फायनान्शियल सगळ्या बरोबर. ऍस्पेक्ट बघायला लागतो. खरं. कारण सगळ्यात आणखी एक छान महत्वाचा म्हणजे दास्ताने सरांनी एक मुद्दा मांडला तो म्हणजे असा की पूर्वी क्लीन खोदायला सुरुवात केली की आपल्याला कॅपिटल यायचं, भांडवली खर्च जो आहे तो भागवण्यासाठी पैसा यायचा, तो पैसा फेडायचा. पण सध्याची परिस्थिती तशी नाहीये. सध्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे फायनान्स कंपनीकडनं अगदी त्यांनी टक्केवारी सुद्धा सांगितली की एवढ्या टक्क्याने व्याज द्यायचं. मग ते व्याजावर व्याज जर चढत गेलं आणि जर का इमारत पूर्ण व्हावी आणि तरी जर गिऱ्हाईक नसेल तर मग अशा वेळेला तो बिल्डर करून बसेल. त्यामुळे त्यांनी शब्द खूप छान वापरला. एका रुपयाला 1 रुपया प्रॉफिट. तर तो शेवटच्या क्षणापर्यंत जाईपर्यंत तो प्रॉफिट मला वाटतं सर जास्तीत जास्त 40%, 50%च्या आसपास नाही, बाकीची 9 प्रोजेक्ट मी सांगितली हा, तशी. मग ती पण फिरले पाहिजे पैसा. कारण पैसा फिरणं फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं आपण खूप अशा छानशा गप्पा परत परत मारत राहणार आहोत. आणि रिडेव्हलपमेंट हा विषय आपला जो आहे आज कल्याण डोंबिवलीसारख्या शहरामध्ये खूप गाजतोय. अनेक ठिकाणी अनेक प्रॉब्लेम्स होतात. त्याचं नेमकं कारण काय आहे हे मला असं वाटतं आपण उलगडायला सुरुवात केलेलं आहे. तर आपण नक्की पुढच्या भागामध्ये यावर अजून चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी मी सगळ्यांना एक विनंती करेल की तुम्ही आमच्या या सुदगीर संवाद आंबडगोड या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण परत भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. आणि या असंख्य गोष्टी ज्या तुमचे जे शंका आहेत, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्या शंका मी घेऊन आलेले आहे. आणि या सगळ्या शंकांची उत्तरं या दोघा रती महारथींकडनं आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याचा बेनिफिट हा आपल्या सदनिका धारकांसाठी आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि एवढंच लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट मागतो त्यावेळेला समोरच्याला सुद्धा ती जास्त प्रमाणात मिळाली असेल तर तो एक देतो. अन्यथा त्याच्याकडेच जर का काही म्हणतात ना ते आडातच नसेल तर पोऱ्यात काय नाही. त्यामुळे आडातही असणं गरजेचं आहे. याच नोटवर आपण थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.